नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पुस्तक बिस्तक. जिथं ओळख होते आपल्याला एका आयुष्य बदलवणाऱ्या पुस्तकाची. कारण एक किताब जो बदल दे आपकी दुनिया. जशी या पुस्तकाच्या जन्माची कथा तशीच या पुस्तकातील नायकाची. पण हा काही चित्रपटातील नायक नव्हे, तो आहे खऱ्याखुऱ्या आयुष्यातील सबंध मानवजातीला शहाणपण शिकवणारा एक सच्चा भूमिपुत्र आणि एक खराखुरा नायक. या पुस्तकाच्या लेखिका विनाताईंना फोर्टमधील एका रस्त्याच्या कडेला मांडलेल्या जुन्या रद्दीच्या पुस्तकात एका निग्रो शास्त्रज्ञाचं चरित्र मिळालं. त्याची किंमत होती फक्त 8 आणे. त्यांनी ते घेतलं आणि विनाताईंनी फुरसतीने ते वाचून काढलं. परत परत पुन्हा पुन्हा वाचलं आणि त्यांना जगातल्या एका आगळ्या वेगळ्या महामानवाची ओळख झाली. त्यातल्याच गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना सांगितल्या. त्यांनी त्या सर्व गोष्टी मराठीत लिहून काढल्या आणि यातून हा महामानव मराठी भाषेत आला, हे आपल्या सर्वांचं थोर नशीब. मी वरती म्हटल्याप्रमाणे जसं जुन्या रद्दीमध्ये मिळालेल्या एका इंग्रजी पुस्तकामुळे हा महामानव मराठीत आला आणि हे सुंदर चरित्र मराठी वाचकांच्या हाती पडलं, तसंच या महामानवाची कथासुद्धा आहे आणि ती कथा आपल्याला अंतर्मुख करून सोडल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकाचं नाव आहे एक होता कारवर. मित्रांनो, ही कथा आहे मेरी नावाच्या गुलाम असणाऱ्या बाईच्या पोटी जन्मलेल्या एका हडकुळ्या, काळ्या, दुबळ्या आणि सुरुवातीला मरणोन्मुख असलेल्या पोराची, एका निगर गुलामाची. हे पोर 2 महिन्याचं असताना त्याच्या आईला व त्याला एका टोळीने पळवून नेलं. कारण तेव्हा गुलामांना विकायचा धंदा तेजीत होता. तेव्हा मोझेस बाबा कारवर यांनी आपल्याकडील जमीन आणि एक उमदा घोडा देऊन त्यांनी मेरीला व तिच्या पोराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पदरी निम्मेच यश मिळालं. त्या शेताचा तुकडा व एक उमदा घोडा याच्या बदल्यात त्यांना मिळालं एक हडकुळं, काळं, मुटकुळं 2 महिन्याचं पोर. मोझेस कारवर व त्यांची पत्नी सुजनबाईंनी त्या पोराला जीवापाड जपलं, त्याची काळजी घेतली. त्याची आई कधीच परत येणार नव्हती हे त्यांना माहीत होतं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्या मरणोन्मुख पोरानं जीव धरला. हा पोर 10 वर्षाचा झाला. त्याचं नाव ठेवलं गेलं जॉर्ज. हा जॉर्ज घराच्या बागेत तासनतास रमायचा. घरच्या बागेची, परसूची देखभाल करायचा. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणून आपल्या परसूत लावायचा. ताटवे सजवायचा, वाफे तयार करायचा. अगदी दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायचा. तो सतत झाडांच्या, प्राण्यांच्या संगतीत रमायचा. अगदी भान विसरून पोटावर पालतं पडून तासनतास एखाद्या अंकुराचं, वाळवीचं निरीक्षण करायचा आणि त्या झाडांची दुखणी खुपणी काय आहेत ते तो ओळखायचा. झाडाझुडपांच्या कित्येक गोष्टी या पोराला सहज उमगायच्या. या पोरानं मोझेस बाबांची द्राक्षांची बाग तर अगदी दृष्ट लागण्यासारखी सांभाळली होती. आता शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून जॉर्ज मोझेस बाबांच्या सांगण्यावरून नेओशे गावात जिथे निग्रो मुलांसाठी शाळा होती तिथे कारवर कुटुंबाला सोडून निघाला. जॉर्ज नेओशेत रात्री पोहोचला तेव्हा एका पडक्या गोट्यात तो झोपी गेला. त्या गावात घरोघरी कामं करून त्यानं पोटासाठी कशीबशी सोय केली. दिवसभर शाळा करायची आणि त्यानंतर पोटासाठी काबाड कष्ट करत राहायचं. त्या काळी निग्रो मुलांना पुस्तकं मोफत मिळत नसत. पुस्तकं विकत घेणं जॉर्जला परवडत नसे. त्यामुळे पाठ्यपुस्तकासाठी त्याला नेहमी दुसऱ्याच्या उपकारावर अवलंबून राहावं लागे. ते उपकार फेडण्यासाठी मग परत हातात झाडू नाहीतर कुऱ्हाड, म्हणजेच नेहमी कष्ट करणे आलंच. जॉर्ज असंच दिवसभर कुठेही काम करत करत शिकायचा. शिकत असताना पैसे संपले की शाळा सोडायची आणि परत काम करायचं. जॉर्जने उच्च शिक्षण मॅनिया पॅलेसमध्ये पूर्ण केले. आतापर्यंत जॉर्ज हा जॉर्ज कारवर या नावाने ओळखला जाई. पण त्या गावात आणखी एक जॉर्ज कारवर होता. नाम साधर्म्यामुळे नेहमी घोळ होई म्हणून या काळ्या जॉर्जने आपल्या नावामध्ये डब्ल्यू घुसवला. या डब्ल्यूचा लोकांनी वॉशिंग्टन बनवला आणि शेवटी काळ्या जॉर्जचं संपूर्ण नाव झालं जॉर्ज वॉशिंग्टन कारवर. शालांत शिक्षण पूर्ण झाल्यावर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत जॉर्जला सिम्प्सन कॉलेजात प्रवेश मिळाला. कॉलेजात प्रवेश तर मिळाला, पण खराखुरा प्रश्न होता पोटापाण्याचा. जॉर्जने लगेच जमवलेल्या पैशातून धुलाई केंद्र सुरू केलं. जॉर्ज कपड्यांच्या धुलाईबरोबर रफू करणे, ठिगळ लावणे, बटन जोडणे, काजं घट्ट करणे ही सर्व कामे करू लागला. जॉर्जच्या बोटात जादू होती. तो उत्तम चित्र रेखाटायचा. 1894 साली जॉर्जला आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळाली आणि त्याचबरोबर आयोवा स्टेट कॉलेजमध्ये शिकवायला नेमणूक होई. केवढी अभिमानास्पद गोष्ट ती.
घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. प्राध्यापक वॉलेस यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्जचं संशोधन सुरू झालं. मायकॉलॉजीच्या अभ्यासासाठी त्यानं वनस्पतींचे सुमारे 20,000 नमुने गोळा केले. 1896 साली जॉर्जने ॲग्रिकल्चरल अँड बॅक्टेरियल बॉटनी या विषयाची उच्च पदवी MS संपादन केली. आयोवात अनेक शेतीविषयक प्रयोग कार्वरने केले. पण जगाला खऱ्या अर्थाने जॉर्ज कार्वर समजला तो ॲलाबामामध्ये एक थोर कृषीशास्त्रज्ञ. इसवी सन 1865च्या डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील गुलामगिरी कायमची नष्ट झाल्याच्या घोषणा करण्यात आल्या. पण 2.5 शतकं गुलामगिरीत घालवलेल्या लोकांना स्वातंत्र्याचा उपभोग कसा घेता येणार? ना अन्न, ना वस्त्र, ना निवारा. भविष्यकाळाची कोणतीच तरतूद करायची असते हे त्यांना माहीतच नव्हतं. ॲलाबामा राज्यात 2000 वस्तीच्या टस्केगी गावात गोरा जॉर्ज कॅम्बल आणि काळा लुईस ॲडम्स या दोघांनी मिळून निग्रोंसाठी शाळा उघडली. या शाळेसाठी शिक्षक मिळाला एक निग्रो तरुण बुकर टी वॉशिंग्टन. बुकर टी वॉशिंग्टन यांनी गुलामगिरीत मग ते आर्थिक असो वा सामाजिक राबण्यापेक्षा आत्मोद्धारासाठी पडतील ते कष्ट उपसण्यात प्रतिष्ठा आहे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यासाठी स्वतः कुदळ फावडं घेऊन कामाला लागले. मुळाक्षरांबरोबर धंदे शिक्षणाचे पाठ त्यांना गिरवायला लावले. सुतारकाम, कुंभारकाम, गाद्या तयार करणे, चपला शिवणे, विटा भाजणे इत्यादी कामे वॉशिंग्टन यांनी मुलांना शाळेत शिकवल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजलेल्या विटातून शाळेची इमारत उभारली. लोकांच्या गरजा ओळखून शाळेतला अभ्यासक्रम आखला गेला. अनेक नवे नवे प्रयोग वॉशिंग्टन यांनी शाळेत केले. मुलांना शाळेबरोबर उद्योगाची गोडी लावली. त्यांच्या गरजा पुऱ्या केल्या. सतत 15 वर्ष वॉशिंग्टन टस्केगीत निग्रोच्या हक्कासाठी शाळेसाठी काम करत राहिले. पण एका गोष्टीसाठी ते हताश झाले. कोणी एकेकाळी समृद्ध आणि संपन्न ॲलाबामात फक्त पैशांसाठी सतत कपाशीचं उत्पन्न घेतलं जाऊ लागलं. जमिनीचा कस पूर्णपणे नष्ट झाला. जमीन दुपून गेली. त्यात उद्ध्वस्त झाला होता हा दलित समाज. जमिनीचा कस नष्ट झाला. वारेमाप जंगलतोड झाली. यामुळे संपूर्ण दक्षिण अमेरिका संकटाच्या गर्तेत ओढली गेली. या साऱ्या दक्षिणेला वाचवण्यासाठी हवा होता एक तारणहार. यावर विचार करताना डॉक्टर वॉशिंग्टनच्या समोर जॉर्ज कार्वरचा विचार आला. त्यांनी कार्वरना पत्र लिहिलं. शतकानुशतकं दारिद्र्यात गंजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धारण्यासाठी कार्वरना त्यांनी हाक दिली. जॉर्ज कार्वरना पत्र मिळाल्यानंतर एका छोट्याशा कोऱ्या कागदावर "मी येत आहे" एवढेच 3 शब्द आणि खाली सही एवढंच उत्तर त्यांनी वॉशिंग्टन यांना पाठवलं. जॉर्ज कार्वरचं ध्येय ठरलं फक्त आपल्या बांधवांसाठी काम करायचं. टस्केगीत आल्यावर बुकर टी वॉशिंग्टन यांच्यासोबत जॉर्ज कार्वर कामाला लागले. जमिनीची प्रत बघून त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले. 20 एकर जमिनीची मशागत करून आलटून पालटून पिकं घेतली आणि नेहमीपेक्षा 10 पट अधिक उत्पन्न मिळवून दिलं. प्राध्यापक कार्वर यांनी टस्केगीतील विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना पटवून दिलं की वनस्पतींना काही विशिष्ट गोष्टी हव्या असतात आणि जमीन काही विशिष्ट गोष्टींचाच पुरवठा करत असते. या परिस्थितीत त्यांची परस्परानुकूलता पाहून सांगड घालून लागवड करणं हेच खऱ्या शेतकऱ्याचं काम. प्राध्यापक कार्वरांच्यामुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ लागले. अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले आणि कार्वर त्यांना विनामोबदला सल्ले देऊ लागले. प्राध्यापक कार्वर यांनी भुईमुग आणि रताळीवर प्रचंड संशोधन केलं. भुईमुगाचं महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. पण तिथल्या अडाणी शेतकऱ्यांना भुईमुग म्हणजे डुकराचं खाणं असं वाटे. पण कार्वर यांनी शेंगदाण्याचं रासायनिक पृथक्करण करून विघटन करून विघटित केलेल्या घटकांचे विविध पद्धतीने संयोग करून त्या आधारे पुढे त्यांनी भुईमुगापासून 300 वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. उदाहरणार्थ चरबी, रेझिन, साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, दाढीचा साबण, खत, मऊ गुळगुळीत कागद, कृत्रिम फरशा, ग्रीस, लोणी, प्लास्टिक, दूध, चीज, सौंदर्य प्रसाधनं, शॅम्पू, व्हिनेगर, झटपट कॉफी, पर्यायी क्विनाईन, लाकडासाठी रंग, केसातील कोंडा नाहीसा करणारा औषध, खाद्यतेल अशा अनेक वस्तूंची यादी लांबच लांब वाढत गेली. कार्वरनी फक्त हे शेंगदाण्यापासून बनवलं. गाईच्या 100 पाऊंड दुधापासून 10 पाऊंड चीज मिळतं. पण शेंगदाण्याच्या तेवढ्याच दुधापासून 20 पाऊंड चीज कार्वरनी काढून दाखवलं. एवढंच नाही तर शेंगदाण्यांच्या सालांपासून वेगवेगळे 30 टिकाऊ रंग कार्वरनी बनवून दाखवले. आपल्या लाडक्या भुईमुगाच्या संशोधनावर त्यांनी काही मर्यादाच ठेवल्या नव्हत्या. त्यांच्या शोधांमुळे एक महत्त्वाची गोष्ट शास्त्रज्ञांना जाणवली. प्रत्येक वनस्पतीत रासायनिक जादू दडलेली असते. तिचा उपयोग केवळ खाद्यपदार्थ म्हणूनच नव्हे तर मानवाच्या अन्य भौतिक गरजा भागवणारं साधन म्हणूनही होतो. शेतमालातील ते गुप्तधन शोधण्याकडे अनेक जण वळले. हे फक्त प्राध्यापक कार्वर यांच्यामुळेच. प्राध्यापक कार्वरांनी अनेक शोध लावले. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. पण त्यांची राहणी नेहमी साधीच राहिली. गेली 28 वर्ष
त्यांच्या अंगावर जो सूट होता तो त्यांच्या वर्गमित्रांनी जो दिला होता तोच ते वापरायचे. स्वतःच्या पोशाखावर लक्ष देणं म्हणजे पैशाचा आणि वेळेचा अपव्यय असं त्यांचं मत होतं. गप्पा गोष्टीत वेळ दवडणं, उगीच वाद घालणं त्यांना पसंत नसे. विचारी माणसाचं तोंड नेहमी बंद असतं हे त्यांचं आवडतं सुभाषित. टस्किकीच्या शाळेत चित्रकला विभाग सुरू करण्यामागची प्रेरणा ही कारवारांचीच. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे द्यायला सुरुवात केली. भुईमुगाची टरफलं कुटून त्यांचा लगदा करून कॅनव्हास तयार केला. कणसांच्या टरफलापासून फ्रेम्स घडवल्या, मातीतून रंग बनवले, चित्र रंगवली, तेही नुसत्या बोटांनी, ब्रश न वापरता. ही सुरेख चित्र विद्यार्थ्यांपुढे ठेवली. विद्यार्थ्यांना कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळाला. प्राध्यापक कारवारांचं काम आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं होतं. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाकडून प्राध्यापक कारवारांना सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी वरचेवर बोलावणं येईल. गुलाम आईबाबाच्या पोटी जन्म घेतलेला आणि स्वकर्तृत्वाने थोर बनलेला आणि टस्किकी शाळेत स्वखुशीने शिक्षकी पेशा पत्करणारा निग्रो संशोधक या आमंत्रणावरून देशाच्या राजधानीत वॉशिंग्टन येथे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी जाई. सरकारच्या अडचणी सोडवण्यात सक्रिय मदत करी. प्राध्यापक कारवारांच्या स्वभावातील आणखी एक विशेष म्हणजे कोणतीही वस्तू कचरा न मानणं. मग तो दगड असो की कागदाचा तुकडा, माती असो की पार्सलला गुंडाळलेला साधा दोरा. पार्सली असं उघडत की त्याला बांधलेला दोरा अखंड निघावा. पुन्हा वापरायला योग्य असा मग तो दोरा व्यवस्थित गुंडाळून ठेवला जाईल. एकदा असंच एक वनस्पतीचं पार्सल खोलून दोरा गुंडाळून ठेवताना त्यांच्या घारीसारख्या नजरेला काही वेगळंच दिसलं. स्वारी दोरा घेऊन प्रयोगशाळेत पूर्वी कधीही अवलोकनात न आलेली बुरशी त्यांना त्या दोऱ्यावर सापडली. त्यांनी लगेच तिच्या स्लाइड्स बनवून वर्णन करून अधिक संशोधनासाठी त्या वॉशिंग्टनच्या प्रयोगशाळेत पाठवून दिल्या. तिथून उत्तर आलं, ही बुरशी म्हणजे सहसा न आढळणारी परंतु अत्यंत घातक अशी कपाशीवरची कीड आहे. वेळीच खबरदारी घेतली गेली आणि उभ्या अमेरिकेचा कापूस वाचला फक्त कारवर यांच्या शोधक नजरेमुळे. 1896 साली डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या बोलावण्यावरून प्राध्यापक कारवर टस्किकीत दाखल झाले. तेव्हापासून थोडी उसंत न घेता त्यांचं संशोधन अखंड चालू होतं. समाजसेवा अखंड चालू होती. आपल्या बांधवांना पूर्ण मानव बनवण्याच्या कामी आपलं जीवन सर्वस्व, आपलं बुद्धी सामर्थ्य त्यांनी पणाला लावलं होतं. सतत 30 ते 32 वर्ष कष्ट पेरल्यानंतर ते फळाला आल्याचं त्यांना दिसत होतं. प्राध्यापक कारवर यांनी आपल्या कामामध्ये पैशाला कधीच महत्त्व दिलं नाही. त्यांचं काम चालू असताना त्यांना अनेक भल्या मोठ्या रकमेचे प्रस्ताव त्यांच्यासमोर आले, पण त्यांनी ते सरळ धुडकावून लावले. त्यांचं ध्येय एकच होतं की भुकेच्या खाईतून माझ्या बांधवांना वर काढण्यासाठी आमरण प्रयत्न करणे. फ्लॉरिडा राज्यातल्या भुईमुगाच्या पिकावर रोग पडला. डॉक्टर कारवरनी रोग निवारणाचा सुलभ उपाय तिथल्या शेतकऱ्यांना सुचवला. पीक वाचलं या उपकाराचा मोबदला म्हणून तिथल्या धनिक शेतकऱ्यांनी $100 चेक पाठवला आणि दर महिन्याला असाच चेक पाठवू असं कळवलं. निरीच्छ कारवरनी तो चेक साभार परत पाठवला. सोबत लिहिलं होतं, तुम्ही भुईमुगाची लागवड करता याबद्दल परमेश्वर तुमच्याकडून कसलीही वसुली करत नाही. मग त्याच भुईमुगाला निरोगी बनवण्यासाठी मी कसा पैसे आकारू. प्राध्यापक कारवर यांनी गणती होणार नाही इतके प्रचंड शोध लावले. 29 प्रकारच्या वनस्पतीची पानं, फळं, खोडं, मुळं या भागांपासून 500 प्रकारचे रंग तयार करण्याचा एक भीमपराक्रम त्यांनी केला. हे रंग कापूस, लोकर, रेशीम, लिनन, चामडं यावर वापरण्यासाठी होते. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊ रंग कारवर यांनी तयार केले. शाश्वत मूल्य पैशांच्या मोबदल्यात मिळत नसतात. किंबहुना पैशाच्या मोबदल्यात जे विकत घेता येतं त्याला शाश्वत मूल्य म्हणत नाहीत. हेनरी फोर्ड यांच्या या विधानाचं जिवंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक डॉक्टर कारवर. एक असामान्य कर्तृत्व लोकांच्या नजरेसमोर यायला काळ जावा लागतो आणि तसंच काहीसं डॉक्टर कारवर यांचं झालं होतं. प्राध्यापक कारवर यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या दास्यत्वातून आर्थिक, शैक्षणिक आणि काही अंशी सामाजिक मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्यांच्या पूर्वजांचा हिशोब कधीच लागणार नव्हता. त्यांचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं, पण भविष्यकाळ मात्र ही उणीव भरून काढत होता. इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळालं होतं. काळाच्या आड गेलेलं एक असामान्य व्यक्तिमत्व आपल्याला जर पाहायचं असेल, कृषी क्षेत्राला एक नवसंजीवनी देणारा महामानव आपल्याला जर पाहायचा असेल, तर आपल्याला एक होता कारवर हे पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे. आणि नुसताच वाचून चालणार नाही, तर या पुस्तकाची पारायण घडली पाहिजेत. शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये या पुस्तकाची जर पारायण झाली तर असे कारवर आपल्या सुद्धा मातीत जन्माला यायला वेळ लागणार नाही.